नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आपण 24, 25 आणि 26 फेब्रुवारी 2025 या 3 दिवसाचे संपूर्ण चालू घडामोडीचे प्रश्न, जे की टॉप करंट अफेअर प्रश्न असणार आहेत, ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकतात. जेणेकरून नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जास्तीत जास्त वन लाइनर प्रश्नांचा समावेश केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. प्रश्न पहिला आहे. पंतप्रधानाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. शक्तिकांत दास यांची पंतप्रधानाच्या नवीन सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. शक्तिकांत दास हे कोण होते? पहिले RBIचे गव्हर्नर हे पहिले होते, शक्तिकांत दास. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 2. कोणत्या देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. मॉरिशस या देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत? तर नरेंद्र मोदी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 3. ग्लोबल कॉन्फरन्स ऑफ मेडिटेशन लीडर्स कार्यक्रम कुठे पार पडलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. नवी दिल्ली येथे ग्लोबल कॉन्फरन्स ऑफ मेडिटेशन लीडरशिप कार्यक्रम हा नवी दिल्ली येथे पार पडलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4. विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14,000 धावा करणारा जगातील कितवा फलंदाज ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. विराट कोहली हा तिसरा एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14,000 धावा पूर्ण करणारा हा तिसरा फलंदाज ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 5. विराट कोहलीने किती डावात एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14,000 धावा पूर्ण केलेल्या आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 287 एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 14,000 धावा ह्या पूर्ण केलेल्या आहेत विराट कोहली यांनी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6. आप नेत्या आतिशी यांची कोणत्या विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवड झालेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. नवी दिल्लीच्या विरोधी पक्ष नेत्या म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर आतिशी यांची या पहिल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री सुद्धा राहिलेल्या आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. कोणत्या देशाच्या मीरा आंद्रेवाने दुबई खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. रशिया. ही खेळाडू आहे रशियाची. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणाला ICC तर्फे 2024 वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू हे प्रदान करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. जसप्रीत बुमराह यांना ICC तर्फे 2024 मधील सर्वोत्तम क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे जसप्रीत बुमराह यांना. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9. भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील कितवे शतक हे पूर्ण केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. विराट कोहलीने 51वे एकदिवसीय क्रिकेटमधील 51वे शतक हे पूर्ण केलेले आहे पाकिस्तान वर्सेस इंडिया या एकदिवसीय मॅचमध्ये. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. मॉरिशसने त्यांच्या राष्ट्रीय स्थापना दिनानिमित्त कोणाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉरिशसच्या राष्ट्रीय स्थापना दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेले आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. कोणत्या राज्याने बाहेरील नागरिकांना जमीन खरेदी करण्यास बंदी घातलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. उत्तराखंड राज्याने बाहेरील नागरिकांना जमीन खरेदी करण्यासाठी बंदी घातलेली आहे, उत्तराखंड या राज्याने. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. नयनामृत 2.0 योजना कोणत्या राज्याने लॉन्च केलेली आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. केरळ राज्याने नयनामृत 2.0 ही योजना सुरू केलेली आहे, केरळ या राज्याने आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. देश का प्रकृती परीक्षण अभियानाची गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये नोंद झालेली असून ते कधी करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 28 ऑक्टोबर 2024 रोजी देश का प्रकृती परीक्षण अभियानाची गिनीज वर्ल्ड बुकमध्ये रेकॉर्ड नोंद करण्यात आलेली आहे.
समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. नुकतीच आयुष्यमान भारत योजना कुठे लागू करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. नवी दिल्ली या ठिकाणी आयुष्यमान भारत योजनेचं सुरुवात करण्यात आलेली आहे नवी दिल्ली या ठिकाणी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. बंगालच्या खाडीचा आंतर सरकारी संघटनेचा अध्यक्ष कोणता देश बनलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. भारत हा देश बंगालच्या खाडीचा आंतर सरकारी संघटनेचा अध्यक्ष हा भारत देश बनलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. पुण्यामध्ये कितवी पश्चिम विभागीय परिषद आयोजित करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. पुण्यामध्ये 27वी पश्चिम विभागीय परिषदेचं आयोजन पुणे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 17. आंतरराष्ट्रीय कला महोत्सव 2025 हा कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. हैदराबादमध्ये आंतरराष्ट्रीय कला महोत्सव 2025चं आयोजन करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 18. कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी HKUS CO-V2 व्हायरसचा शोध लावलेला आहे? तो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. चीन या देशाने या व्हायरसचा शोध लावलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 19. लाईफ ऑन मार्स कलेक्टेड स्टोरीज बुक्स हे लेखक कोण आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. नमिता गोखले या पुस्तकाचे लेखक आहे. पुस्तकाचं नाव काय आहे? लाईफ ऑन मार्स कलेक्टेड स्टोरीज बुक. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 20. कोणत्या राज्यात सर्वात जास्त गिधाडांची संख्या आढळलेली आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. मध्य प्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक गिधाडांची संख्या असलेलं आढळून आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी कोणत्या वर्षी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 2027 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि कुंभमेळ्याचं आयोजन दर 12 वर्षांनी केलं जातं. आणि आता 2025चा चालू असणारा कुंभमेळा हा प्रयागराज या ठिकाणी आहे, ज्याचं की 26 फेब्रुवारी 2025 रोजी समारोप झालेला आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला किती वर्ष पूर्ण झालेले आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 3 वर्ष. रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाला 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाला फेब्रुवारी 2022 मधील 24 फेब्रुवारी 2022 मध्ये सुरुवात झालेली होती. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 23. देशातील किती टक्के डेटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 60% जे देशातील डेटा सेंटर हे फक्त महाराष्ट्रामध्ये आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 24. 2024 मध्ये कोणत्या देशाला सर्वाधिक पर्यटकांनी भेट दिलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. फ्रान्स या देशाला सर्वाधिक पर्यटकांनी 2024 मध्ये भेट दिलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्र सरकारने नमो किसान सन्मान निधीत किती हजार रुपये वाढ करण्याची घोषणा केलेली आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 3,000 वाढ करण्याची घोषणा नमो किसान सन्मान निधीमध्ये करण्यात आलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 26. भोपाळमध्ये आयोजित 2 दिवसीय जागतिक गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भोपाळमध्ये आयोजित केलेल्या 2 दिवसीय जागतिक गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 27. टाइम आउटच्या सर्वेक्षणानुसार 2025 साठीच्या सर्वोत्तम 50 शहरांच्या यादीमध्ये कोणते शहर हे प्रथम स्थानावर आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. केपटाऊन हे शहर प्रथम स्थानावर आलेले आहे. कशामध्ये? सर्वोत्तम शहरांच्या यादीमध्ये. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. टाइम आउटच्या सर्वेक्षणानुसार 2025 साठीच्या सर्वोत्तम 50 शहरांच्या यादीमध्ये भारतातील कोणत्या शहरांचा याच्यामध्ये समावेश झालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. याच्यामध्ये मुंबई या शहरांचा समावेश आलेला आहे. फक्त एका शहराचा भारतातील याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 29.
टाइम ऑफच्या सर्वेक्षणानुसार 2025 साठीच्या सर्वोत्तम 50 शहरांच्या यादीमध्ये मुंबईने कितवे स्थान पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. मुंबईने 49वे स्थान याच्यामध्ये पटकावलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 30. कोणत्या जिल्ह्यातील पहिले आदिवासी गिर्यारोहक निखिल कोकाटे यांनी आफ्रिकेतील शिखर किल्लामांजरो यशस्वीरित्या पार केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. हा आहे पुणे या जिल्ह्याचा. त्याचं नाव काय आहे? निखिल कोकाटे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 31. पुणे जिल्ह्यातील पहिले आदिवासी गिर्यारोहक निखिल कोकाटे यांनी कोणत्या देशातील शिखर किल्लामांजरो हे यशस्वीपणे पार केलेलं आहे? त्याचं उत्तर आपण आताच पाहिलेलं आहे ऑप्शन क्रमांक डी. आफ्रिका या देशातील हे आहे किल्लामांजरो हे शिखर. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 32. NCSI सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ जे की गोव्यामध्ये आहे, याला सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 33. पहिली वुमेन स्पेस किप्स कॉन्फरन्स कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. नवी दिल्लीमध्ये या कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 34. युनायटेड किंगडमने कोणत्या भारतीय व्यक्तीला ऑनररी नाईटहुडने सन्मानित केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. सुनील मित्तल यांना युनायटेड किंगडमने हॉर्नरी नाईटहुडने सन्मानित केलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 35. इंडियन सुपर लीगचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. मोहन बागान सुपर जायंट्स यांनी इंडियन सुपर लीगचे विजेतेपद पटकावलेलं आहे. मोहन बागान सुपर जायंट्स या टीमने. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 36. 27वी पश्चिम विभागीय परिषदेची बैठक कुठे होणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. पुण्यामध्ये 27वी पश्चिम विभागीय परिषदेची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे पुणे या ठिकाणी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 37. महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. संतोष दानवे यांची महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 38. ईशान्य ग्लोबल IPO ट्रेडर्स 2024 अहवालानुसार जगात सर्वात जास्त IPO कोणत्या देशामध्ये आलेले आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. भारतामध्ये 2024च्या अहवालानुसार सर्वाधिक जास्त IPO आलेले आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 39. EY ग्लोबल IPO ट्रेडर्स 2024 अहवालानुसार 2024 मध्ये भारताने IPO द्वारे किती अब्ज डॉलर्स भांडवल उभारलेलं आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 19.9 अब्ज डॉलर इतकं भांडवल भारताने उभारलेलं आहे. कशामार्फत? IPO मार्फत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 40. कोणी लिहिलेल्या प्रेरणादायी गीताला महाराष्ट्र राज्य सरकारचा पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार 2025 जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या गीताला महाराष्ट्र राज्य सरकारने छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत 2025 जाहीर केलेला आहे 2025 मध्ये. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 41. RBIने कधी वित्तीय साक्षरता सप्ताह घोषित केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 24 ते 28 फेब्रुवारी या काळादरम्यान RBIने वित्तीय साक्षरता सप्ताह घोषित केलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 42. भारत आणि जपान या दोन देशांमध्ये कोणता युद्ध सराव सुरू झालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. धर्म संरक्षण हा युद्धाभ्यास भारत आणि जपान या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 43. ॲडव्हान्टेज आसाम 2.0 समिटचे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. आसामची राजधानी गुवाहाटी या ठिकाणी ॲडव्हान्टेज आसाम 2.0 समिटचे आयोजन करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 44. भारतातील पहिले अंडर वॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रीफ हे कोणत्या राज्यामध्ये बांधण्यात आलेलं आहे?
त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. महाराष्ट्र राज्यामध्ये देशातील पहिले अंडर वॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रीफ हे महाराष्ट्र राज्यामध्ये बांधण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 45. 71वी वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियन्स स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. सर्व्हिसेस या संघाने 71व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप हे विजेतेपद पटकावलेलं आहे सर्व्हिसेस संघाने. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 46. 71वी वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियन्स स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. ओडिसामध्ये 71व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियन स्पर्धेचं आयोजन ओडिसामध्ये करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 47. आशिया स्नूकर चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. पंकज अडवाणी यांनी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 48. ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडिया म्हणजेच GTEI भारत आणि कोणत्या देशांमध्ये सुरू केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. चीन या देशासोबत ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडिया म्हणजेच GTI भारत आणि चीन या 2 देशादरम्यान सुरू करण्यात आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 49. CEO ऑफ द इयर वर्ल्डने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. समीर पनोडिया यांना CEO ऑफ द इयर वर्ल्डने सन्मानित करण्यात आलेला आहे. कोणाला? समीर पनोडिया यांना. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 50. सिडनी क्लासिक 2025 चा किताब कोणी जिंकलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. सौरभ घोषाला यांनी सिडनी क्लासिक 2025 चा किताब पटकावलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 51. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. राहुल कुल यांच्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. कोणाची? तर राहुल कुल यांची. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 52. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या विशेष हक्क समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. राम कदम यांची महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या विशेष हक्क समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. राम कदम यांची. तर मित्रांनो, हे होते काही 24, 25 आणि 26 फेब्रुवारी 2025 चे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो तुम्हाला पाहता येईल.